सांगलीत अल्पवयीन मुलगी 27 आठवड्यांची गर्भवती, 64 वर्ष वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. सांगली शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 64 वर्ष वृद्धाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याची गंभीर दखल घेत विश्रामबाग पोलिसांनी संशयित वृद्ध सुधीर शामराव नाईक वय वर्ष 64 सांगली याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्ध नाईक हा आपल्या मुलासह राहत असून तो फिरून वाहने दुरुस्तीचं काम करतो. त्याच्या पत्नीचे 5 वर्षांपूर्वी निधन झालं आहे. काही कारणाने पीडित मुलीशी त्याची ओळख झालेली होती. त्या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित नाईक हा अधूनमधून घरी एकटं असताना पीडित मुलीला खाऊ देण्याचा आमिष दाखवून घरी बोलावून घेत होता. नोव्हेंबर-डिसेंबर 2025च्या सुमारास संशयित सुधीर नाईक याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता करू नकोस असं तिला धमकावलं. त्यानंतरही त्याने अनेक वेळा त्या पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचं समोर आलं आहे. काल पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी ती 27 आठवड्यांची गर्भवती असल्याचं स्पष्ट झाले. आपली मुलगी गर्भवती असल्याचं समोर येताच तिच्या पालकांना धक्का बसला. पालकांनी तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केल्यानंतर तिने एकूण घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली आहे. निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन संशयित नाईक याचा शोध घेण्याचा आदेश पोलिसांना दिला. पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केल्या सहाय्यक निरीक्षक कविता नाईक तपास करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.